कुठं लातूरला बघा मुलानं निलंगा राईस खाल्लेला आणि तेव्हापासून नुसती त्याची भुणभुण सुरू होती. खूप मस्त लागतो हा निलंगा राईस, तेव्हा घरी बनव की. आता मी कधी हा बनवला नव्हता, त्यामुळे वायटीला जाऊन जरा बघा सर्च केले आणि ट्राय केलाय. तर कोलम तांदूळ होता माझ्याकडे, तोच घेतलाय मी इथं. 1 वाटी पाववाटी मसूर डाळ घेतले. डाळ आणि तांदूळ पहिल्यांदा बघा स्वच्छ असं धुवून घ्यायचंय. फोडणीत मग बारीक चिरलेला कांदा घालायचा, नंतर कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट घालायची, छान असं परतून घ्यायचं. तर खड्या मसाल्यातलं लवंग, दालचिनी आणि जिरे हे महत्वाचं आहे बघा, ते घालायचं. पुन्हा छान परतायचं. बारीक चिरलेला मग टोमॅटो घालायचा आहे. लगेच 1 छोटी वाटी बघा शेंगदाणे घालायचे आणि मुठभर मेथीची भाजी याच्यात घालायची. पुन्हा सगळं मिक्स करायचं. तर बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत बघा. सगळं चांगलं हे उलतपालत करायचं. काश्मीरी मिरची पावडर घातले, हळद, गरम मसाला घालायचा. सगळं छान आता हे मिक्स करायचं आहे. डाळ आणि तांदळाच्या बघा दुप्पट याच्यात पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि टोमॅटोच्या उभ्या स्लायसेस पण याच्यात घालायच्या. तर पाण्याला उकळी आली की नाही की डाळ तांदूळ घालायचं आणि 5 मिनिटं मोठ्या गॅसवरच बघा छान असं हे खदखदून द्यायचं आणि मग बारीक गॅसवरती झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचंय. तर चवीला हा भात खरंच मस्त झालेला. तर लातूरकर काय 19-20 झाला असेल तर माफ करा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा.